परत बोला. हा सर. जय भीम सर. देवी. आपण जेव्हा सती अनापानसतीची साधना करतो त्यावेळेला आपण म्हणजे श्वासाबरोबर आपल्या म्हणजे कायाशी कनेक्ट होतो. इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही एक दोन तीन वेळा बरेच वेळा सांगितलेलं आहे की समजा आता मी एखादं काम करतो, काहीतरी समजा पुस्तक वाचतोय किंवा काही घरगुती काम करतो किंवा काय पण, तर त्यावेळेला कनेक्ट होणं म्हणजे जरा मला मुश्किल जातं. कारण माणूस म्हणजे मी माझं म्हणतो की एका वेळेला एकाच ठिकाणी कुठंतरी तो म्हणजे केंद्रित होऊ शकतो. म्हणजे नंतर जेव्हा आठवण येते तेव्हा तो कनेक्ट होत होते, म्हणजे जेव्हा आठवण येते तेव्हा कनेक्ट होतो. पण असं कंटिन्यू नाही. समजा आता मी काम जे करतो त्या पूर्ण कामाच्या वेळात मी कनेक्ट नसतो, पण जेव्हा आठवण येते तेव्हा कनेक्ट होतो त्याबद्दल. तर हा कनेक्टिव्हिटीचा मुद्दा आहे. कनेक्टिव्हिटी विसरण्याचा मुद्दा आहे. हा आपण पुस्तक वाचतो की आत्ता तुम्ही बोलत असताना कनेक्टेड होता का स्वतःशी? हो, असा जर सम बऱ्यापैकी. असा जर बऱ्यापैकी. प्रश्न हा हा, बऱ्यापैकी होतो. बऱ्यापैकी म्हणजे हा. याचा अर्थ असा की आपण जर त्यावेळेला असं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण ठरवलं असेल की मला जागृत राहून बोलायचे, तर मग तुम्ही जागृत राहून कनेक्टेड राहून अभ्यास पण करू शकता. ठरवलं तर कनेक्टेड राहून तुम्ही अगदी आंघोळ पण करू शकता. तर ही गोष्ट पुढे सरावाने जमते, प्रॅक्टिस. तोपर्यंत आपल्याला ह्या दोन वेगळ्या गोष्टी वाटतात. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेऊ. तुम्ही जो आता उदाहरण म्हणून तुम्ही वाचण्याचा मुद्दा, वाचन करताना नाही का असा मुद्दा तुम्ही उपस्थित करा. हो. आपण तेच उदाहरण जर घेतलं तर आपलं वाचन कुठून चालतं? वाचतो म्हणजे काय करतो आपण? तर वाचतो म्हणजे आपण पाहतो, डोळ्यांनी पाहतो, मनानं वाचतो. मन मन ते इंटरप्रिट करतं, ते शब्द पाहतं, त्याचा अर्थ काढतं, म्हणजे मनानं वाचतो. आणि मग सती कुठं आहे? सती पण आतलीच मनातलीच गोष्ट आहे. म्हणजेच काय की आपल्याला असा सराव अं, जोपर्यंत होत नाही की आपण मनानं काम करतो, डोळ्याच्या द्वारे किंवा कानाच्या द्वारे किंवा कुठलंही बाहेरच्या जगात आपण जे कनेक्टेड असतो ते आतूनच असतो. आणि सती पण आतूनच असते. आपण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी ध्यान देतो, आता हे ध्यान देतो मी इथे इथे ध्यान देतो, वाचण्यावर मी ध्यान देतो. पण जेव्हा मी एक ध्यान, दोन ध्यान, तीन ध्यान, चार ध्यान, म्हणजे मनातले अनेक विचार किंवा आणखीन काही दिवसभर काही झालेलं असेल त्याचा आपल्यावर प्रभाव असेल, तर त्या त्या ठिकाणी मन गुंतलेलं आहे. आता या सगळ्याची सती असणं एकाच वेळेला होतं. जसा एकच बल्ब लागला तर सगळ्या रूम मध्ये प्रकाश पडतो, तसं एकच आहे ते. सती हा एकच विषय आहे, एकच जणू काही बल्ब आहे. आणि तो बल्ब अनापान, त्या बल्बच्या प्रकाशात, जागृतीच्या प्रकाशात अनापान दिसेल, त्याच्या प्रकाशात अं, कायेतल्या इतर घडामोडी दिसतील, त्याच्या प्रकाशात जाणीवा वेदना दिसतील, त्याच्या प्रकाशात चित्त म्हणजे विचलन, डिस्टर्बन्स, इमोशन, पाहिजे नको, सुख दुःख, त्याचे परिणाम, ते सगळं त्या सतीच्या प्रकाशात दिसतील. त्या सती जागृतीच्या प्रकाशामध्ये मनोधर्म म्हणजे विचार प्रक्रिया दिसेल. तो बल्ब असा जणू काही तो फिरतोय तो.
कारण म्हणून गतिशील सती आपण म्हणतो. गतिशील सती आपण म्हणतो. तर ते मुवमेंट आहे ते एक काही काही कार्यक्रम जे असतात ना मोठाले, समजा सर्कशीच्या तंबूवर ते हे लावलेलं असतं बघा. त्या सर्कशीच्या हम्म. तंबूवर तो हे फिरत असतो आणि तो सगळीकडे हा तो फिरतो असा. हा तो सर्च लाईट असतो. हा सर्च लाईट. हा, तर तो सर्च लाईट सगळीकडे फिरतो म्हणजे काय कर, सगळीकडे ते पाहतोय, तो सगळीकडे तो एक जाणीव करून देतो की इथं काहीतरी आहे. तसं सतीचा प्रकाश जो आहे तो आपण सुरुवातीला एका वेळेला एका ह्याच्यात करतो आपण. सुरुवातीला आपण एका वेळेला उदाहरणार्थ एक विषय घेतो, किंवा हे काया आन करते, काया अपान करते, किंवा काया आन एक एक विषय असतो, काया अपान एक विषय असतो. हे ते थोडस ध्यानासारखं चाललेलं असतं, अटेन्शन देतो. परंतु नंतर मग ते एक एक ध्यान राहत नाही, तर ती काया आन ही एक प्रक्रिया आहे. श्वास आत येण्याची, शरीराद्वारे शरीरात श्वास येण्याची जी एक प्रक्रिया आहे, ज्याला आपण आन म्हणतो, श्वास म्हणतो, तर ती एक मोठी प्रक्रिया आहे. ती एक गोष्ट नाही, ती एक मोठी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये तुमचं आकुंचन, अं, किंवा प्रसारण म्हणा, प्रसारण पावतंय सगळं, आणि पोकळी निर्माण होते, आणि पोकळी निर्माण झाली म्हणून हवा आत येते, त्याला आपण आन म्हणतो, श्वास म्हणतो. म्हणजे श्वास ही एक गोष्ट नाही, अनेक गोष्टींचा तो एक परिणाम. अपान जे आहे त्या प्रसारण पावतं, आकुंचन आकुंचन. पावतं, श्वास बाहेर पडतो, कारण काहीतरी असं आहे जे त्याला बाहेर ढकलतं. म्हणजे हे, आणि ती एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. तर हे जे चाललेलं आहे ती एक गोष्ट नाही, ती एक प्रोसेस आहे. तर त्या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरतो. आणि पुन्हा काया पण एक गोष्ट नाही, कायेमध्ये अनेक ऍक्टिव्हिटीज आहे, अनेक हालचाली आहेत, आणि त्या हालचाली आपल्याला जाणवतात. त्या जाणीवा म्हणजे वेदना आहेत. मग त्या वेदना आपल्याला वेगवेगळ्या जाणवतात. त्या वेगवेगळ्या त्या हालचाली आपल्याला वेगवेगळ्या जाणवतात. जसे अनापान जाणवतं, आन अपान जाणवतं, तसं आपल्याला दुसरं सर्क्युलेशन पण जाणवत असेल, किंवा एकदम लहरी पण जाणवतात. अभ्यासाने नंतर आपल्याला सगळ्या शरीरामध्ये लहरी पण जाणवतात ना, वेव्ज. कारण वेव्ज आहेत आतमध्ये, इलेक्ट्रिसिटी म्हणजे वेव्ज आहेत. आणि त्या वेव्ज ज्या आहेत, त्या लहरी ज्या आहेत, तो थरार जो आहे, थोडासा कधी कधी जेव्हा आपल्याला खूप काहीतरी असं, समजा एकदम गार पाणी अंगावर पडलं तर आपल्याला नाही का एक थरार येतो, किंवा थंडी वाजली तर एक अं, तर तो एक ते एक मुवमेंट, वेगळ्या मुवमेंट आहेत त्या. किंवा काहीतरी असं सापडलं तर तर त्याच्यातून तो एक वेगळा, तो थरथराट आहे तो. आनंदानं थैथयाट होतो, रागानं पण थैथयाट होतो, नाही का. आपण म्हणतो काय थैथयाट चाललाय, इतकं रागावलाय तो माणूस, थैथय नाचतोय नुसता, है ना. आणि आनंदात तर नाचणं असतं तो. तर तो, ते नाचणं जरा लयबद्ध असू शकतं, पण रागाचा थैथयाट जो असतो, तो तांडव आक्रस्ताल, तांडव हा, तांडव तांडव. तांडव जो असतो तो तांडव वेगळा असतो तो. तर हे सगळं आपल्याला त्यावेळेला जर भानावर असू, सतीमध्ये असू, तर ते सगळं जाणवेल. चित्त हा एक थोडासा अवघड प्रकार आहे समजून घ्यायला. चित्त म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला सुख दुःख, आणि त्यातलं त्यात दुःख जास्त जे जाणवतं, अं, काय म्हणणार, ऊर भरून येतो, किंवा खचल्यासारखं वाटतं, किंवा
काहीतरी हिरावून घेतल्यासारखं वाटतं, काहीतरी पोकळी, अपेक्षाभंग, भय, अशा पण काही अशा गोष्टी असतात. किंवा एक अज्ञात आनंद पण असतो, एक काल्पनिक आनंद पण असतो. आशादायक चित्र दिसत असेल तर आनंद वाटतो, सरप्राईज, काय म्हणतात, आश्चर्य. हे सगळ्या ज्या हे चित्तातल्या गोष्टी आहेत त्या, याला चित्त म्हणतात. तर ते चित्त लवकर, ज्याच्यामुळे आपण आपण हलतो, पेटतो, हलतो, मुवमेंट होते आतल्या आत जी मुवमेंट होते. किंवा आपण म्हणतो ना, दिल बैठ गया मेरा, म्हणजे काय म्हणतो, खचून गेलो आपण, अपेक्षाभंग. तर अशा अनेक गोष्टी ज्या तर त्या त्या चित्ताच्या गोष्टी, त्या ह्या प्रकाशामध्ये आपल्याला त्या पण दिसू शकतात. तर तो प्रकाश तो प्रकाश नेहमी प्रज्वलित ठेवण्याचा जर आपण प्रयत्न केला, ती साधना आहे. तर तो नियमित जर नसेल तर मग ते असं चाललेलं असतं. ते हे थांबलं पाहिजे. मग आणि असंच मग ते फिरलं पाहिजे. तर असं असं जेव्हा असतं ना, आत बाहेर, तर ते आपले प्रयत्न असतात. पण जेव्हा असंच असतंय, आणि मग ते खालीहून वरपर्यंत, वरून खाली, कुठं जिकडे आहे तिथं, काया वेदना चित्त मनोधम्म, इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, अंतर्विश्व, बाहेरचं विश्व, हे सगळं. तर ते एकच. मग हा हा बल्ब जो आहे ना, हा बल्ब आपला अं, असं समजायचं 360 डिग्रीतला आहे ना. जेव्हा असा मध्ये बल्ब असतो समजा, असा असा समजा मध्ये बल्ब आहे हा. मध्ये बल्ब म्हणजे हा 360 डिग्रीतला बल्ब आहे समजा, 360 डिग्रीतला. तर तो सगळीकडे प्रकाश देतो. ऑमनी ऑमनी डायरेक्शन म्हणतो आपण. ओमनी डायरेक्शनल, युनिडायरेक्शनल. तर कधी 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 आपलं ध्यान जे असतं बऱ्याचदा युनिडायरेक्शनल, एक आहे त्यावर. त्याच्यात जागृती असते, असू शकते. पण बऱ्याचदा होल्डिंग जास्त असतं त्याच्यामध्ये. कारण ज्याच्यावर ध्यान देतो त्याला धारणा करण्याचा प्रयत्न करतो, त्याला धरायचा प्रयत्न करतो. आणि सती जी आहे ती कशाला धरते? मन, ती सती पाहते. धारणा कशाची आहे, ती सती पाहते. तर असं पाहणं म्हणजे, जसे आपल्या पापण्या जसं पापणी लावली की दिसत नाही, पापणी उघडल्या की दिसत. तर अशी सती सुरुवातीला आपली साधना चाललेली असते सतीची. तर ह्याच्यात जेव्हा पूर्णत्व येतो, तो उद्याचा दिवस आहे. तो आपल्याला पाहिजे. तो आपल्याला पाहिजे. कारण बुद्धाला मिळाला तो बुद्धाला फायदा झाला. आपल्याला काय फायदा आहे? आपल्याला फक्त त्यांना जे सापडलं, मिळालं, बोध झाला, ते ज्ञान आपल्यापर्यंत आलं, एवढा आपल्याला फायदा आहे. परंतु त्या ज्ञानाचा उपयोग काय? तर आपल्याला पण तो बोध झाला पाहिजे, आणि आपल्याला पण उद्याचा दिवस दिसला पाहिजे, बुद्ध पौर्णिमा. इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. हा, इम्प्लिमेंटेशन इम्प्लिमेंटेशन, झालं. इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आपल्याला ती गोष्ट कार्यान्वित झाली पाहिजे, ऍक्शन मोड मध्ये आली पाहिजे. ज्ञान हे बऱ्याचदा पॅसिव्ह मोडला पण असतं, ते ऍक्टिव्ह मोडला आलं पाहिजे, म्हणजेच इम्प्लिमेंट झालं पाहिजे. नाहीतर हे माहिती आहे, ते माहिती आहे, ते माहिती आहे, अख्खी आता आनापान सती सुद्धा माहिती आहे, की आणखीन आता बरेच विषय माझ्या डोक्यात होते आज.
म्हटलं मधले अडथळे घ्यावेत का, पण नंतर म्हटलं नाही, लगेच अडथळे पुस्तकातून किंवा जे काही याद्या आहेत अडथळ्यांच्या याद्या, ज्याला 10 संयोजन 5 निवरण असं म्हटलेलं आहे. मग ते अडथळे म्हणजे आपण बोलतो त्यातले ते त्यातच कॅटेगरायझेशन आहे, ते त्याच्या याद्या आहेत. ते पाच पाच अडथळे म्हणजे 5 निवारण म्हणजे कामछंद आहे, म्हणजे इंद्रिय तृष्णा आहे. व्यापाद म्हणजे द्वेष आहे. कामछंद विचिकित्सा. हा विचिकित्सा. हा कामछंद व्यापाद. थीन मिद्ध म्हणजे जडत्व, आळस. उद्धच्च कुकुच्च म्हणजे चंचलता. आणि 5वी विचिकिच्छा. ते हे 5 निवारण आहेत. तर ते अडथळे आहेत, तर त्याच्यावर आपण एक एक करून आपण अभ्यास करू शकतो, विचार करू शकतो. परंतु मला असं वाटलं की आ- आपण आता 27 दिवस, आजचा 28वा दिवस, ही प्रॅक्टिस करता करता आपल्याला काय अडथळे आलेत, हे आता काय म्हणजे त्यालाच आपण डाऊट म्हणतो, किंवा आपल्याला त्याला म्हणजे आपण काय अडचणी म्हणतो. शेवटी तो मुद्दा आहे. तो फक्त त्या आपण त्या साच्यामध्ये बोलत नाही. आपण आपण अनुभवाच्या पातळीवर आपण विचार करतो. आणि म्हणून अजून 10 संयोजन म्हटलेलं आहे. तर 10 संयोजनामध्ये 10 फेटर्स म्हणजे त्याच्यात पण ही विचिकिच्छा आहे. तर ते कसं आहे, हे याद्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रसंगी पण बनवलेल्या आहेत. त्यामुळे ते काही गोष्टी ओव्हरलॅप होतात. म्हणजे हेच गोष्टी त्याच्यात येतात, त्या त्याच्यात येतात, त्या त्याच्यात येतात. एकच असते ती गोष्ट, पण वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते. तर हे 10 फेटर किंवा 10 संयोजन जे आहे, तर त्याच्यामध्ये पहिला जो अडथळा आहे तो सक्काय दिट्ठी. याच्यावर आपण अभ्यास केलेला आहे थोडा. सक्काय दिट्ठी म्हणजे ही काया मी आहे. मी हे अस्तित्व म्हणजे मी आहे. आणि हा सगळ्यात मोठा अडथळा असतो, हे मी आहे. म्हणून आपण काय म्हणतो, मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही. मी तर अस्तित्वच नाही. मी म्हणतो म्हणून ही काया जन्माला आली नाही, मी म्हणतो म्हणून ही मरणार नाही, आणि मी म्हणतो म्हणून या दोन्हीच्या मधलं जीवन चाललेलं नाही. पण आपला भ्रम असा असतो की हे मी आहे. वास्तव तसं नाही. वास्तव जे आहे ते ही काया म्हणजे हे जीवन कार्यकारण भावानुसार चाललेलं आहे. मनस्थिती, मन आणि परिस्थिती. मनस्थिती आणि परिस्थिती म्हणजे सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या दोन्ही यातला हा जो कार्यकारण भाव आहे, दोन्हीतला जो संबंध आहे, याच्यानुसार या उलाढाली चाललेल्या आहेत. पण ते आपल्याला असं भ्रम असतो की हे मी आहे. पण ते तसं नाही. तर हा भ्रम जितका कमी कमी होत जातो, तितकं आपल्याला मुक्त अवस्था, विमुक्तीची अवस्था मिळू शकते. म्हणून त्याचा अभ्यास पहिल्यापासूनच झाला पाहिजे. म्हणून आपण थोडस वेगळ्या पद्धतीनं अनापान पाहतो. वेगळ्या पद्धतीनं काय अनापान पाहतो. त्याला आपण अनात्म जोडतो. अनात्म अनापान सती म्हणतो, किंवा अनात्म काय अनापान सती म्हणतो. किंवा ते अनात्म सगळीकडे जोडू शकता तुम्ही. अख्ख्या ह्या सगळ्या लिस्ट मध्ये अनात्म जोडू शकता. सर्वातच आहे ना त्याची. हा सुरुवात आणि शेवट. शेवट उपेक्षा आहे ना इथे. हे शेवट पण त्याच्याशिवाय ही मुक्ती मिळत नाही. पुढची चौथी स्टेप जी म्हणजे रिझल्ट जो आहे ना, ते हा असा अनात्म एंड झाल्याशिवाय. पण हे अनात्माचा मुद्दा तो बरेच लोक विसरले. अनित्यता फार लोकांनी लक्षात घेतली. बरेच लोक अनित्यता सांगतात. अनित्यता, अनित्यतेवरचं ध्यान घेतात. अनित्यता, अनित्य, अनित्य, इतक्या वेळा ते अनित्य सांगितलं जातं की त्या अनित्यता ही हे पण वास्तव आहे. हे पण वास्तव आहे. तर अनित्यतेला मी गती गती म्हणतो. जे नित्य नाही, स्थिर नाही, स्टॅटिक नाही, डायनॅमिक आहे, त्याला मी अनित्यता म्हणतो. तर पण अनित्यतेवर भर दिलाय, परंतु हा अनात्माचा मुद्दा पण वेगळा प्रॅक्टिसचा मुद्दा आहे असं मला वाटतं, ज्याच्यावर भर दिला जात नाही. आणि अनात्माशिवाय मला वाटत नाही की सुटका आहे. विमुक्ती जी आहे ती अनात्माशिवाय आहे. तर आपण
अं, हे सगळं जे चिलवरत परामर्श, विचिकिच्छा, मगाशी आपण म्हटलं ते डाऊट्स, किंवा काल परवा त्याच्या आधी पण आपण बोललो. शीलव्रत परामर्श म्हणजे आपण जे करत आलो आधी अजागृत अवस्थेत, तेच फायनल आहे, मी तसंच करीन, मला ती सवय लागली. हॅबिट. शीलव्रत परामर्श म्हणजे हॅबिट आहे. पण मी तसं करत आलो आणि मग मी तसंच करीन. मग सगळे लोक तसं करतात, मग मी पण तसं करीन. म्हणजे कॉपी पेस्ट चाललेलं असतं. बरंचसं आपलं वर्तन जे असतं ते कॉपी पेस्टवर चाललेलं असतं, तर ते शीलव्रत परामर्शमध्ये म्हणतो. कर्मकांड असा पण शब्द आहे त्याला. कर्मकांड, मग भले ते धार्मिक कर्मकांड असू द्या, ते कर्मकांडच आहे ते. ते चांगलं पण असतं, ते जर बंधन बनलं तर ते चांगलं वागणं पण सत्काय दृष्टी बनली, की मी किती चांगला आहे, आणि मी किती पवित्र आहे, आणि मी किती मोठा आहे. तर तिथं कम्पॅरेटिव्ह कम्पॅरिझन चालते इतरांची. मी मोठा आहे म्हणजे इतर लहान आहेत. मी फार हुशार आहे म्हणजे इतर मूर्ख आहेत. जिथं मी असतो तिथं कम्पॅरिझन असतं, कारण मी मध्ये नेहमी इतर असतात. मी हा सेपरेट का असतो, तर इतरांमुळं मी बनलेला असतो, आणि मी मुळे इतर बनलेले आहे. सेल्फ अँड अदर. आत्मपरभाव. आणि जिथं आत्मपरभाव असतो तिथं आत्मपरभेद पण असू शकतो, जर समज नसेल तर, जागृती नसेल तर. आत्मपर ह्या गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या असणारच आहेत, परंतु भेद ही जी गोष्ट आहे ती सायकोलॉजिकल आहे, ते होर्डिंग आहे, ती धारणा आहे, ती सत्काय दृष्टी आहे. तर हे तीन अडथळे जे आहेत ना, सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श, कामछंद, व्यापार, हे मगाशी आपण पाहिलं 5 निवरणामध्ये. कामछंद, व्यापार, अं, रूपराग असं म्हटलेलं आहे. रूपराग म्हणजे रूप म्हणजे फॉर्म, म्हणजे जे दिसतं, ऐकून येतं, गंध, चव, स्पर्श, इंद्रिय त्याच्यामध्ये काहीतरी फॉर्म वाटतो ना, म्हणजे आकारधारी सृष्टी जी आपल्याला जाणवते, तिच्याबद्दलची आसक्ती आहे. राग, त्याला रूपराग म्हटलेला आहे. डिझायर फॉर, क्रेविंग फॉर एक्झिस्टन्स, फॉर्म एक्झिस्टन्स और फॉर्मलेस एक्झिस्टन्स. पुढचा जो सहावा हे आहे, सातवा, सहावा जो आहे तो रूपराग आहे. सातवा जो आहे तो अरूप राग आहे. मान आहे. मान म्हणजे अहंकार, म्हणजे मान म्हणजे मला समजलं ते मलाच, मान. मान लागणी म्हणतो ना आपण, फार मान लागला म्हणजे, कारण त्याच्याकडे काहीतरी असतं आणि त्याला फार मग मान लागतो. आपण म्हणतो मराठी चांगला शब्द आहे. फार भाव खातो बुवा. मान लागतो, तर मान. आणि पट्टीक हा एक जो शब्द आहे, तो पट्टीकी शब्द म्हणजे, माझ्याकडे पुस्तक पण आहे, बुद्धिस्ट डिक्शनरी म्हणून एक पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये संयो संयोजनामध्ये मान मान तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगतो, आणि त्याचा तुम्ही मराठी अनुवाद करून घ्या, किंवा मी तुम्हाला नंतर सांगतो. तर संयोजन जे आहेत, 10 fetters, देर आर 10 fetters टाईंग बिईंग टू द व्हील ऑफ एक्झिस्टन्स. म्हणजे हे जे भवचक्र आहे, म्हणजे हे जीवनचक्र जे आहे, ते व्हील ऑफ एक्झिस्टन्स म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात ते बांधून टाकणारे हे 10 फेटर्स आहेत. हे संयोजन आहेत, हे बंधन आहेत. बंधन. त्याच्यात पहिलं जे आहे ते सत्कार दृष्टी, मगाशी मी सांगितलं, त्याचं इंग्रजी रूपांतर पर्सनॅलिटी बिलीफ आहे. म्हणजे ही पर्सनॅलिटी, हे जे आहे माझे व्यक्तिगत, ते मी आहे. तर पर्सनॅलिटी बिलीफ
दुसरा जो आहे तो विचिकिच्छा आहे, म्हणजे सेप्टिकल डाऊट, म्हणजे बौद्धिक प्रत्येक ठिकाणी डाऊटफुल, म्हणजे अनिश्चित आहे ते, सेप्टिकल डाऊट. तिसरा जे आहे क्लिंगिंग टू मिअर रूल्स अँड रिच्युअल, शिलवरक परामर्श, शिल शिलबद्ध परामर्श म्हणजे शिलव्रत परामर्श. त्याच्यानंतर चौथं जे बंधन आहे, फेटर आहे, त्याला सेन्शियस सेन्शियस क्रेविंग म्हटलेलं आहे. म्हणजे इंद्रिय तृष्णा, म्हणजे त्याला कामराग असं म्हटलेलं आहे. कामराग म्हणजे कामतृष्णा, राग म्हणजे तृष्णा, क्रेविंग, कामराग. पाचवं त्याला एलविल म्हटलेलं आहे. एलविल म्हणजे व्यापाद. आता एलविल म्हणजे दुष्टबुद्धी ऍक्च्युली. द्वेष म्हणजे दुष्टबुद्धी आहे ती. तर ती हे सगळं यातनं निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टी. ते पाचवं जे आहे ते इलविल म्हणजे व्यापाद आहे. सहावं जे संयोजन आहे त्याला क्रेविंग फॉर फाईन मटेरियल एक्झिस्टन्स. मटेरियल एक्झिस्टन्स, मॅटर, मटेरियल एक्झिस्टन्स ची क्रेविंग असते, तृष्णा असते. त्याला रूपराग म्हटलेला आहे. रूपराग मगाशी आपण जे म्हटलं ते रूपराग. त्यानंतर सातवं जे आहे क्रेविंग फॉर इममटेरियल, त्याच्या विरुद्ध इममटेरियल म्हणजे आकारधारी सृष्टी आणि निराकार सृष्टी. आता निराकार सृष्टी म्हणजे काय, की आपलं माइंड आहे ऍक्च्युली. आकार जे आहे ते फॉर्म जो आहे तो बाहेर दिसतो, आणि आतमध्ये माइंडमध्ये पण आकार असतात. इमेज आपण पाहतो ना, प्रतिमा, मनामध्ये ज्या प्रतिमा असतात ते पण आकार आहे, परंतु तो ऍक्च्युअल आकार नाही, तो ती प्रतिमा आहे. ती प्रतिमा आहे आणि ती फॉर्मलेस आहे ऍक्च्युअली. तर त्याची डिझायर असते, म्हणजे आतली डिझायर. हे सूक्ष्मता, जेवढे आपण सतीने आत शिरतो, जागृतीने आत शिरतो, आणि आपला बल्ब जेवढा पॉवरफुल असतो, तेवढ्या हे सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपोआपच दिसणार आहे. ते काय हे पाठ करण्याच्या गोष्टी नाही. माहिती असायला पाहिजेत, पण ते माहिती असलं म्हणजे आपल्याला समजलं असं त्याचा अर्थ नाही. त्या डायरेक्ट उतरूनच त्या दिसतात त्या. त्याच्यामुळे ह्या याद्या त्यांनी दिलेल्या आहेत ज्यांनी अनुभवलेलं आहे, आणि बुद्धांनी अनुभवलेलं आहे म्हणून त्यांनी ती यादी सांगितली, किंवा इतरांनी अनुभवलं असेल त्यांनी ती यादी सांगितली. पण ही यादी पुस्तकात जशी आहे, म्हणजे ते शब्द कळाले म्हणजे त्या शब्दांमागचं जे काही भावार्थ आहे किंवा अर्थ आहे तो कळाला, असा त्याचा अर्थ नाही. तर हे सत्काय दृष्टी, विचिकिच्छा, शीलव्रत परामर्श, किंवा कामछंद, व्यापाद, किंवा रूपराग, अरूपराग, ह्या डायरेक्ट उतरून अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आठवं जे म्हटलेलं आहे दॅट इज कॉल्ड मान. मान म्हणजे कन्सिट. कन्सिट म्हणजे गर्व, गर्विष्ठपणा. म्हणजे मान मान लागला फार म्हणजे गर्विष्ठ आहे तो माणूस. पण काय फार भावनो खाऊ जास्त, फार मान लागलाय त्याला म्हणजे गर्विष्ठ आहे तो. तर तो हा आठवा अडथळा आहे तो. आठवं संयोजन आहे मुक्तीतलं, विमुक्तीमधलं. ह्या गोष्टी पुढे जाऊ देत नाहीत हा. शेवट रिझल्ट जो पाहिजे आपल्याला ना, तो रिझल्ट आपल्याला का मिळत नाही, ते हे ह्या गोष्टीमध्ये आहेत. म्हणजे केवढं मोठं काम आहे हे लक्षात येईल आता. म्हणून आपला बल्ब सगळीकडे फिरला पाहिजे. सतीचा बल्ब जो प्रकाश जो आहे तो सगळीकडे फिरला पाहिजे, हळूहळू हळू. आणि तो भयानक पण आहे. त्या प्रकाशात जे जे दिसल, एक तर ते आपलं ते थोडं कमी झालं पाहिजे. आणि जेव्हा ते आपल्याला त्या 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 जेव्हा बल्ब लागतो तेव्हा काहीतरी दिसतं, परत ते दिसेनासं होतं, परत दिसतं, परत दिसेनासं होतं. तर हे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत क्लिअर काही दिसत नाही. पण जेव्हा तो प्रकाश आपला स्थिर होतो, मग आपल्याला सगळं क्लिअर दिसतं, सगळं. हा गर्व भयंकर प्रकार आहे, नाही का. म्हणजे गर्विष्ठपणा हा
काही करू शकतो है ना. प्राण जाए पर वचन न जाए. त्याला लोक फार पवित्र मानतात, पण तो गरिष्ठपणा आहे तो. मेरी झांसी नहीं दूंगी. आता ते त्याच्यामध्ये ती भावना आहे, ती प्रांताची भावना आहे. परंतु त्याच्या पाठीमाग तुझा जीव धोक्यात आहे, तुझ्या बाळाचा जीव धोक्यात आहे, आणि तुम्ही म्हणणार मेरी झाशी नाही दूंगी. तर वाचवायचा प्रश्न आहे स्वतःला. शेवटी काय आलं, बाळ आणि ती आणि तो घोडा, तिघांना उडी मारावी लागली. म्हणजे कसं असतं, ही गोष्ट वाटायला फार पवित्र वाटते. अभिमान, गर्व, अभिमान, याला खूप लोक महत्व देतात. सध्याच्या युद्धामागे तेच आहे. आणि हेच युद्ध नाही, ह्याच्या मागे जेवढी काही युद्ध झाली, त्या युद्धापाठीमाग हेच आहे. आणि सिद्धार्थ गौतमामध्ये ते कमी होतं, म्हणून त्यांना ते वाटलं की ते तुम्ही लढा, माझी त्याला संमती नाही, मी त्याच्या सहभागी पण होणार नाही. तो अहंकार आहे, तो मान आहे. तो मान असल्यामुळे तुम्ही पाण्यावर चर्चा नाही करू शकत तुम्ही. नदीवर, रोहिणी नदीच्या याच्यावर चर्चा नाही करू शकत. नाही नाही नाही, असं नाही, ते आम्हालाच पाहिजे, आणि आम्ही तुम्हाला देऊ तेवढं तुम्ही घेतलं पाहिजे. आणि हे म्हणतात नाही नाही तसं नाही. मग चला, मग लढवूनच ठरवू आपण आता कोणाला पाणी मिळेल. असो. म्हणजे आता हे व्यावहारिक गोष्टी आहेत. हे काय केवळ पुस्तकी अभ्यास नाही हा. आठवा जो आहे कन्सिट, मान. नववा जो आहे त्याला रेस्टलेसनेस असं म्हटलेलं आहे. रेस्टलेसनेस तर म्हणजे अस्वस्थता, अस्थिरता आणि अस्वस्थता. त्याला त्याला अं, उद्धच्च, उद्धच्च म्हणजे आपण म्हणतो ना, उदाहरणे. उद्धच्च म्हणजे चंचलता आहे ती. तो स्थिर नाही, तो रेस्टलेस आहे. तो चांगला शब्द आहे, अस्थिर आहे. रेस्टलेसनेस म्हणजे काय, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे. किती झाले, 9 झाले ना. 9. आणि 10वा जो आहे तो अविद्या आहे. तो सगळ्यात मोठा अज्ञात अडथळा आहे तो. का माहीत नाही. अविद्या म्हणजे इथे इग्नरन्स म्हटलेला आहे, परंतु इग्नरन्स ऑफ व्हॉट, इग्नरन्स कशाचं अज्ञान, ते अस्तित्वाचं अज्ञान. आपण आपल्याला ओळखत नाही, हे याला अविद्या म्हणतात. आणि जेव्हा आपण सतीच्या प्रकाशामध्ये येतो, तेव्हा हा हा कालचा शब्द लक्षात आहे, विद्या. जेव्हा सतीच्या प्रकाशात येतो तेव्हा अविद्या कमी होते, म्हणजे विद्या मिळते, म्हणजे बोध होतो, म्हणजे अस्तित्वाचा बोध होतो. त्याला बोधी म्हणतात. आणि त्या बोधीची परिपूर्ण अवस्था म्हणजे सम्यक संबोधी. जो उद्याचा दिवस बुद्ध पौर्णिमा. तर आपण बोलता बोलता आपण आलो तिथे, टार्गेट पर्यंत किमान कल्पनेने तरी पोहोचलो. आता प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन. तर अशा प्रकारचे हे 10 संयोजन जे आहेत, हे माहितीसाठी मी काढून ठेवले होते, पण मला थोडस धाडस होत नव्हतं. धाडस म्हणण्यापेक्षा कसं, मला असं वाटलं की हे योग्य नाही, आता आत्ता सांगणं योग्य नाही. परंतु ती वेळ अशी आली का ते सांगावं लागलं. आता हे कितपत पचनी पडलं ही वेगळी गोष्ट आहे. ह्याचा अभ्यास घेण्याचा विषय हा.
हा 5 मिनिटात उरकणारा विषय नाही. म्हणजे अभ्यास आपण एखादा दिवस घेऊ शकतो, पण प्रॅक्टिकल काम हे कितीतरी वर्ष चालू शकतो. आणि एखादा सिरियसली करत असं ज्याचा बल्ब चांगलाच लागलेला आहे परमनंट, मग त्याला हे दिसणार. आणि मग त्याच्यातून हळूहळू जी मुक्ती मिळत जाईल, त्याला चित्त विमुक्ती म्हटलेलं आहे, चेतो विमुक्ती. तर तीच ही विमुक्ती शेवटचं जे आहे ना, ती चेतो विमुक्ती ऍक्च्युअली. कारण ते चित्त, हाच प्रॉब्लेम आहे. हे सगळं चित्तातल्याच गोष्टी आहेत. आपण आता ज्या बोललो ना, ह्या सगळ्या चित्तातल्याच गोष्टी आहेत. आणि धम्म जे आहेत, विचार प्रक्रिया, म्हणजे हे आयडेंटिफाय करतात. हे मनोधम्म काय करतात, ते आयडेंटिफाय करतात, म्हणजे ते पाहतात. ते संज्ञा निर्माण होते त्यांच्या. आता हे आपण जे दहा दहा संयोजनं बोललो, किंवा 5 निवारणं बोललो, किंवा हे जे शब्द आहेत ते सगळे, तर हे मनोधम्मातले शब्द आहेत. ती धम्मा, तर त्याची धम्मानुसती म्हणजे त्या धम्माच्या प्रकाशात, म्हणजे त्याला त्याचा त्याचा बल्ब परमनंटली ऑन आहे, म्हणून ते सगळे धम्म दिसतात त्याला. हे सगळं कशामुळे दिसतंय? हे बंद झालंय. ते हे अं, आन, अपान, असं पण पहा. त्या काया आन, काया अपान, असं पण पहा. पण नंतर ते आतमध्ये उतरल्यानंतर मग ते असं असं नाही. ते जेव्हा आन चाललंय तेव्हा आन, अपान चाललंय तेव्हा अपान. बाहेरून पाहत असेल ऑब्जेक्टिव्हली, ध्यान करत असाल त्याच्यावर, तर मग ते असं असं असं. आणि आतमध्ये उतरलात, काया आन काया अपान, तर ते वेगळंच दिसणार आहे ते. म्हणून मी म्हणतो आतमध्ये उतरून आतूनच सुरुवात करायची. कारण आतच चाललंय ते, ह्या धडामध्येच चाललंय ते. तरी आतही असं चालू शकतं, तो भाग वेगळा. आतही असं चालू शकतं, परंतु ते कधीतरी ते थांबून तो प्रकाश थांबतो. कारण ती ऊर्जा आहे, ती तो प्रकाश आहे, आणि तो जाणीवेतला प्रकाश आहे, चित्तातला प्रकाश. कारण चित्त ही एनर्जी आहे, मनातला प्रकाश आहे, ते नर्वस सिस्टम मधला तो प्रकाश आहे. ते टॉप टू बॉटम ते ते परमनंटली ऑन आहे ते बटन. आता कल्पना जास्त लाडवायला नको. हे स्वतःचा अनुभव घ्यायचा. या आणि पहा, या आणि पहा. आधी या आणि पहा, या आणि पहा. हे ही शिको. आणि मग पहा म्हणजे सगळंच पहा. पावणे 9 वाजले, मी थांबतो. धन्यवाद सुनील साळवे सर, तुम्ही सुरुवात करून दिली, मी शेवट केला. तर हे मी विचारतो की हे पाली शब्द आपण विचारात न घेता आपला जो भावना म्हणजे शब्दार्थ आहे जिथला पॅरलल शब्द आपण आपल्याला जसा समजला तसा विचारात घेतला, तर समजा आता हे पाली शब्द थोडेसे म्हणजे किती ऐकण्यात नाहीत ना नाही, पाली त्याच्यामुळं. पाली घ्या, इंग्रजी घ्या, मराठी घ्या, संस्कृत घ्या, कोणतेही शब्द घ्या, हिंदी घ्या, कोणत्याही शब्दात अडकायचं नाही. शब्द हे पॉइंटर आहेत, पॉइंटर. अंगुली निर्देश करणारे शब्द, हे शब्द अंतिम नाहीत. कोणत्याही शब्दात त्यामुळे शब्द समजले नाही म्हणून घाबरायचं कारण नाही. कधीतरी समजेल ते. कधी कधी तो शब्द समजतो, पण तो शब्द त्याला ते म्हणतात हेच कळत नाही. असं पण होतं. कधी कधी अर्थ आधी कळतो,
आणि शब्दानंतर माहिती होतो. असं पण होतं. आता आता समजा आपण सतीला भान म्हणतो, जागृती म्हणतो. आता जागृती सती हा काय आत्ता मी सांगितल्यामुळे थोडं तुम्हाला माहिती झाला, आधीच माहिती येतो. पण ह्याला हे म्हणतात का, हे अनापानच्या जागेवर, अनापानच्या पातळीवरची जागृती म्हणजे अनापान सती, हे फक्त लक्षात आलेलं आहे. हे काय पहिल्यांदाच ऐकतं असं नाही ना, शब्द आपण पहिल्यांदा नाही ऐकत. बरोबर. हा, बरोबर. आपल्याला भाषा विज्ञान आहे ना आपल्याकडे, हो. शब्द विज्ञान आहे, शब्द भांडार आहे, व्होकॅब्युलरी आपली फार फार गच्च, काही तर फार ओव्हरफ्लो झालाय ते. म्हणून त्याला म्हणतात तो ज्ञानच कधी कधी ते प्रॉब्लेम बनतो, कारण ते इतकं ज्ञान ओव्हरफ्लो झालंय का ते शब्दात, शब्द काय सांगतात हे पाहायलाच संधी नाही, उसंतच नाही, उसंतच नाही, म्हणजे हा सर. फटत नाही त्यात. हा. सर, उद्या बुद्ध पौर्णिमा आहे. हा. आणि तुम्हाला सर्वांना, आपल्या ग्रुपला सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आणि आणि उद्या माझा वाढदिवस पण आहे. हा, काय काय? उद्या माझा वाढदिवस पण आहे. क्या बात है, क्या बात है, वा वा वा. मग आता त्या, म्हणजे मी, हा, बोला. आता वाढदिवस उद्या, तुमचा वाढदिवस उद्या, बुद्ध पौर्णिमा, आणि ते सगळं कोरडं व्हावं हे काय बरोबर नाही. काहीतरी चहा पाणी होऊ द्या, पार्टी होऊ द्या तुमच्याकडून. मी असा विचार केलाय सर. हा. म्हणजे जसं तुम्ही तुम्ही जसं काहीतरी प्लॅनिंग करता एखादं म्हणजे आता हे आपल्या वर्गाचं पण प्लॅनिंग केलं तुम्ही, हो. म्हणजे दिवसाप्रमाणे, तर मी पण असं एक प्लॅनिंग केलं की ही बुद्ध पौर्णिमा, ती पुढच्या येणारी बुद्ध पौर्णिमा, याच्यामध्ये मी बरोबर. हे हे ऑक्युपाय करण्याचा म्हणजे पूर्ण प्रयत्न करणार. अच्छा, म्हणजे तुम्ही 365 दिवसांची जागृतीची कार्यशाळा चालवणार तुमच्या व्यक्तिगत पातळीवर. नाही. मग हा, व्यक्तिगत आपलं, हा, व्यक्तिगत पातळीवर. माझ्यासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फार चांगला संकल्प आहे. म्हणजे पुढची बुद्ध पौर्णिमा तुमच्यासाठी वेगळी असेल, आमच्यासाठी पण वेगळी असेल. आणि मी अपेक्षा करतो, शुभेच्छा देतो की उद्याची बुद्ध पौर्णिमा आणि पुढची बुद्ध पौर्णिमा ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो तुमच्यासाठी. थँक्यू सर. आणि धन्यवाद. तुम्ही तुम्ही ते करणार, कारण तुमच्यामध्ये ती मला माहिती आहे, तुमच्यामध्ये ती, तुम्ही एखादी गोष्ट लावून धरली तर लावून धरता, आणि एखादी गोष्ट तुम्हाला नसेल ऐकायची तर तुम्ही नाही पण म्हणता, कारण ते पण मी पाहिलेलं आहे तुमच्यामध्ये. तुम्ही मला एकदा म्हटलेले पण आहेत की ते तुमचं जरा जास्तच होत आहे, आणि ते तुम्ही डोळ्यात अंजन घालता ते सगळं बरोबर आहे, परंतु फार झालं, आता नको. कदाचित तुमच्यावर ऑफिसचं प्रेशर असेल किंवा कुटुंबाचं प्रेशर हा, असेल, हा. आणि त्यावेळेला तुम्हाला वाटलं की नको ते. पण आता तुम्ही एकदम वेगळ्याच वेगळ्याच मोडला आलेत तुम्ही आता. तर ही तुम्ही म्हणजे, तुम्ही जे सांगता ते खूप रोमांचक वाटतं मला, एकदम असं. हा, रोमांचक आहे ते. रोमांचकच अनुभव आहे तो, म्हणजे मला ऐकायला किंवा बोलायला, म्हणजे असं इतर माणसाने ऐकून नसतं घेतलं, तुम्ही ऐकून पण घेताय. तुम्ही असे बोलले होते, आता तुम्ही ह्या स्टेजला आहात, तर तो एखाद्याला वाटलं तर माझी चूक सांगतात किंवा माझा कमीपणा सांगतात, तर तुम्ही ते स्वीकारता, तर ती चित्तविमुक्तीच आहे ते एका दृष्टीने, थोडीशी का होईना. व्हेरी गुड, छान. मला वेगळंच वाटलं मला ते. आणि उद्या तुमचा वाढदिवस आहे, त्याला मी आजच शुभेच्छा देतो, आणि उद्या परत तुम्हाला शुभेच्छा मिळतीलच लोकांकडून सुद्धा. तर थँक्यू सर. झाडवे सर, हा. हो, हा, बरोबर. आम मला वाटते तुम्ही दोघांचे नाव साडवेच झाले ना. आम्ही दोघंही शुभेच्छा. साळवेच आहोत. हो. आणि तुम्हाला एक सांगतो, अजून एक सांगतो, अजून एक सांगतो. निरंजन काय सर, काय हो, नाव, ढानके ढानके. धानके हा, सर. हा. तुम्हाला अजून एक सांगतो, साळवे शब्दाचं स्पेलिंग जे आहे ना ते SALVE आहे. एस एस ए एस ए एल एल एस ए VE. एस ए एल व्ही एल. ई आणि ई का? त्याचा उच्चार इंग्रजीमध्ये साल होतो, साल. हो. डिक्शनरी सॉरी. बघा, हा. त्याचा उच्चार साल होतो, आणि साल पासून साल्वेशन शब्द तयार होतो, आणि साल्वेशनचा अर्थ विमुक्ती होतो.
हो अच्छा. का? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा. नक्कीच, नक्कीच. आणि अं, त्यांच्या ह्याच्यामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांमध्ये साल्वेशन आर्मी मोठी, ते अच्छा. मुक्ती फौज, त्याला मुक्ती फौज म्हणतात. ते आमच्या नगरला सुद्धा मोठं सेंटर आहे ते, साल्वेशन आर्मी होतं. ते आता पूर्वी सक्रिय, आता पण आहे ते सोलापूर सर रोडला. सॅलॉन जे अँटीसेप्टिक पण आहे. तो वेगळा मुद्दा असेल, तसं असेल अं, दुखण्यात दुःख, कारण ते तर सालवान, ते बरोबर आहे, दुखण्यातून मुक्तीच आहे ते. हा. जगल हा. उद्या बुद्ध पौर्णिमा आहे नाही का सर? हा. हा. हो. मला वाटतं वैशाख पौर्णिमा असं बोललं तरी चालतं ना, तर काय प्रॉब्लेम? बुद्ध पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आली म्हणून त्याला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. अच्छा. हा. परंतु उद्याच्या बुद्ध पौर्णिमेचा, आता हा विषय आपण उद्या बोलणार होतो, पण आज बोलून टाकतो, अच्छा. आता ओघाने आलाय तर. हो. उद्याच्या उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाच्या जीवनात 3 घटना घडल्या. एक म्हणजे त्यांचा जन्म. सिद्धार्थ गौतमांचा जन्म सुनील साळवेंसारखा त्या पौर्णिमेला झाला. त्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण पण त्याच दिवशी झालं. आणि त्यांना जी बोधी प्राप्ती झाली, ज्ञान प्राप्ती झाली, ते बुद्ध बनले, बुद्ध झाले. बुद्ध बनले नाही, ते बुद्धत्वाची अवस्था त्यांना जी मिळाली, म्हणजे विमुक्ती मिळाली, निब्बाण मिळालं, ते बुद्ध पौर्णिमेला झालं. त्या तिन्ही घटना मिळून बुद्ध पौर्णिमा आहे. तर ती खरं म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध पौर्णिमा पाहिजे. सिद्धार्थ बुद्ध पौर्णिमा असं, कारण सिद्धार्थाचा जन्म झाला, बुद्ध त्याच दिवशी बनले, आणि सिद्धार्थ आणि बुद्ध दोघांचं महापरिनिर्वाण त्याच दिवशी झालं. म्हणजे भौतिक अस्तित्व आणि त्यांचं जे काय अभौतिक अस्तित्व ते विलीन झालं. म्हणजे ऐतिहासिक सुनील साळवे सर, बोला, बोला. आपला ऐतिहासिक दिवस आहे उद्या. हा, हो. खरंच आहे, म्हणजे आता योग आहे. सरांनी सगळं स्पष्टीकरण आताच सांगितले आपल्याला. हो, हो. खरंच म्हणजे अविस्मरणीय अशी घटना आहे तुमच्या जीवनामधली. हो, तर आमच्याकडून, ढानके फॅमिलीकडून आपणास खूप खूप मंगलमय कामना. हो, हो, वाढदिवसानिमित्त. धन्यवाद, धन्यवाद. हो, हो, वाढदिवसासाठी. आणि आपले जे हो. प्रणेते आहे, म्हणजे हा, प्रेरणास्थान, भास्कर हा, साळवे, हा, कमलवीरा, प्रज्ञारत्न, हा. त्यांना देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त माझ्याकडून धन्यवाद. आणि धन्यवाद. माझ्या हा. फॅमिलीतर्फे खूप धन्यवाद. खूप मंगल कामना. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. भेटू आपण, पर्सनल भेटू केव्हा तरी. हो, नक्की नक्की. अजून पण ते काय आहे आता, एक हा. फक्त 1 मिनिट घेतो. हा, बोला बोला बोला. पुढचे जे आपले काही सत्र किंवा जे काही नियोजन आहे आपल्या फ्युचर याच्यामध्ये, हा. तर कसं होतं की मला ते असं बाहेर कुठे मी जात नाही शक्यतो, आणि गेलो तर असे 5-6 किलोमीटरवर जातो. म्हणजे हा. ट्रॅव्हलिंग हे मला जमतच नाही सर, कुठेच जात नाही मी. अच्छा. अच्छा. हा. हा, तर त्याच्यामुळे असं आपण जरी एखाद्या ठिकाणी 1-2 दिवसाचं किंवा मग आम्हाला छोटं, तिकडे बोलवा. हा चालेल ना. ते तुम्हाला, आम्हाला तिकडे बोलवलं म्हणजे सगळा पाहुणचाराचा लोड तुमच्यावर हा, येईल बराचसा. नाही तो प्रॉब्लेम नाहीच आहे आपल्याकडे. आम्ही 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 कंट्रीब्युट करू काहीतरी, तर परंतु आम्ही तुमच्याकडे आपण येऊ, नक्की येऊ. नक्की कल्याण, या. आणि कल्याण म्हणजे काय सोयीस्कर आहे. हा, आणि ठाण्याला तुम्ही मागेच मला वाटते सुतवाच केलंय की जमल्यास ठाण्याला आपण 1-2 दिवसाचं काय असेल ते आपले गायकवाड साहेबाकडे. नाही, पण तिथे तिथे ती व्यवस्था नाही होत बरं का. हा, आपल्याला तो प्रॉब्लेम होतोच ना सर. मुंबईमध्ये काही सत्र घ्यायचं म्हटल्यावर जागेची अडचण येते दरवेळेला. अडचण आहे, बरोबर. तर तुम्ही अवश्य या आमच्याकडे. नक्की नक्की. आणि या, आता त्याच्यापेक्षा पुढचं काय बोलू. या या.
आणि खूप काय मिळालेलं, खूप काय मिळालेलं आहे. ठीक आहे, थांबतो मी इथे. हा बोला. सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. मला तर एक प्रश्न आहे की उद्याची जी काही वैशाख पौर्णिमा आहे ही कशी साजरी करायला पाहिजे आपल्या सती साधना या याच्या माध्यमातून हा एक कशी माझा. साजरी केली पाहिजे हो. हे आता 29 दिवस जे केलं तेच करायचं. 28 दिवस, हो. उद्याचा 29 दिवस. मला स्वतः प्रत्यक्ष प्रत्यक्ष बुद्धासारखं बनण्याचा प्रयत्न करायचा, अहंकारानं नाही, इगो म्हणून नाही, ते शक्य आहे म्हणून बुद्धांनीच सांगितलंय. मला असं वाटतंय की सिद्धार्थ गौतमाला पहाटे म्हणजे 3-4च्या दरम्यान त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. तर असं वाटतं की 4 वाजता उठावं आणि मला 4 वाजता. मला नव्हतं माहिती 4 वाजता मिळाली, पण बरं झालं तुम्ही सांगितलं. 4च्या पहाटेच्या दरम्यान त्यांना ज्ञान. मिळालं असं म्हणतात. अच्छा अच्छा. आणि मग आपण तेव्हा मेडिटेशन करावं, सती साधनेचा प्रॅक्टिस करावी असं मला वाटतं. आणि 2-3 संकल्प उद्यापासून मी करणार आहे. ते माझे एक खाजगी संकल्प आहे, परंतु ते पूर्णत्वास नेणार पुढच्या जयंतीपर्यंत. बरं, म्हणजे उद्या तुम्हाला लवकर उठावं लागेल. उद्या लवकर उठणार आज. आज लवकर झोपून उद्या लवकर उठणार. मला जवळपास आणि ते मला मला अनेक दिवसांपासून मला 3-4 ला जाग येते. 3 ला जाग येते. हा. तीनला जाग येते, मी पडून राहतो, परत 4 ला उठतो. आणि थकलेला वगैरे असेल तर थोडं पडून राहतो, मग 5-5:30 ला माझं काम सुरू होतं, मग प्रॅक्टिस वगैरे. हम्म. तर ते नॅचरली होते बरं का. हे याचा संबंध निसर्गाशी आहे. हा. आणि तो पहिला प्रहर वगैरे जो आहे, तर दिवसाचा पहिला प्रहर म्हणजे उजेडात येण्याचा पहिला प्रहर आहे तो, प्रकाशात येण्याचा. तर मे बी म्हणजे शक्य असेल ते, पण मला माहित नव्हतं. ते सकाळीच मिळेल. उद्याचा सकाळचा अनुभव घेऊन पाहायचा आहे. उद्याचे उद्या, चंद्राच्या अरे चांगलं होईल मग. चंद्राच्या वा वा. म्हणजे प्रकाशात. उद्याच्या उद्या बुद्ध होण्याचा विचार आहे काय? नाही नाही नाही, बुद्ध तर आपण होऊ शकत नाही हो. आपल्याला इतक्या पारमी तर आपल्या नाही, परंतु एक ते काही ना काही. पारमीच्या बंधनात कशाला अडकायचं? हा. मला ती संकल्पना मान्य नाही. का मान्य नाही माहितीये का? हा. ते काल्पनिक आहे. कारण कसं आहे की मग ते 900 का 999 खून केलेल्या अंगुलीमालाची पारमी काय असेल मग? हम्म. नाही आता. कसं त्याच्यात कसं कसं काय मोजमाप होऊ शकतं? नऊशे नाही. 999 खून केला, 1000वा खून असं म्हणतात की बुद्धांचा तो होणार होता. तर कसं काय पारमीमध्ये मोजणार तुम्ही? तर काल्पनिक गोष्टी, याचा हे मोजमापाचे विषय नाही ठेवले पाहिजे. प्रयत्न करत राहणं आणि डायरेक्ट पाहणं, डायरेक्ट इन्साइट डायरेक्ट इन्साइट जी आहे, अंतर्दृष्टी, आणि ती जागृतीच्या प्रकाशात दिसते. बरोबर ते आहे ते तुमचं. ते पाहायचं. त्यामुळे पारमीन हे ती एक थोडीशी सत्ता दृष्टी मला वाटते कधी कधी. हा, ते पण बरोबर आहे. माझी एक इच्छा आहे, म्हणजे आमची सर्वांची इच्छा